माते, तुझ्या लेकरांना बळ दे. आमच्या घरातल्या लेकी बाळींना, आया बहिणींना तुझी शक्ती दे. त्यांची काळजी घे देवी माते. अरे भैरवी, तू आलीस? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. भैरवी, काय झालं बाळा? तू रडतेस कायची? असह्य झालंय हो बाबा, काहीच मनासारखं होत नाहीये. बरं, आता माझ्या मार्गाने जायचं ठरवलंय ना मी, मग मी धडपड करतेय, पण वाटेत हजार अडथळे येत आहेत. तू अडथळ्यानं कधीपासून घाबरायला लागलीस? तसं नाहीये, स्पर्धा खूप मोठी आहे. त्यात कुकिंग मध्ये मला तेवढं कॉन्फिडन्सही नाहीये. हे माझं फील्डच नाहीये. त्यातल्या त्यात हा मार्ग दिसला म्हणून मी आत पडलीये. जिच्यासाठी पडले तीही नाराज आहे माझ्यावर. नाही नाही, तिथं जाऊ दे ग, ती अजून लहान आहे. निदान आता अनिश तरी तुझ्या बरोबर आहे. हो, पण स्पर्धा खरंच टफ आहे. त्यात एक खूप मोठा कॉन्टेस्टंट माझ्या वाट्यात सतत अडथळे निर्माण करतोय. मी टिकून राहू नये म्हणून तो शेवटपर्यंत प्रयत्न करणार, हेही मला माहिती. काय करू मी? मी स्पर्धेतून नाव काढून घेऊ का? अजिबात नाही. पण बाबा, आपण हरणार आहोत हे दिसतंय मला, तरी मी का स्पर्धेत भाग घेऊ? काय बोलतेस तू? हे बघ, आजपर्यंत मी तुला मी हरणार आहे असं म्हणताना कधी ऐकलेलंच नाहीये. कारण लोकांसमोर मी नाही बोलत असं. तुमच्या समोर होऊ शकते ना वल्नरेबल. पण मग तुला या स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे. हे बघ, मुळात तू हरणार नाहीयेस, आणि जर हरलीस तर निदान एका बेस्ट माणसाची स्पर्धा करून हर. हे बघ, स्पर्धेचा निकाल जर ती स्पर्धा योग्य मार्गाने घेतली असेल तर आपल्या हातात नसतो. शेवटपर्यंत लढणं एवढंच फक्त आपल्या हातात असतं. स्पर्धा अजून व्हायला वेळ आहे. हो, पण अजून म्हणावी तशी तयारी नाही झाली आहे. आता फक्त रेसिपी कुठली करायची याचं बेसिक डिस्कशन झालंय. आपली कंपनी, तिचे गोल्स काय आहेत याबद्दलही सांगावं लागणार आहे. त्याची काहीच तयारी झाली नाहीये. आपली कंपनी युनिक काय आहे, त्यांनी त्यांचा पैसा यात का गुंतवावा याचाही विचार झाला नाहीये बाबा. मग तो कर. या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत फक्त तेवढाच विचार कर. चल उठ, ये उठ, चल इकडे. देवी माते, ही माझी सून नाही, माझी लेकच स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करते. अनेक धक्के पचवून स्ट्रॉंग उभी राहते. तिच्यावर अडचणी येऊ देऊ नकोस असं मी म्हणणार नाही, कारण त्यांच्याशी लढूनच ती स्ट्रॉंग उभी राहणार आहे. पण त्यांच्याशी लढण्याची तिची ताकद मात्र कमी होऊ देऊ नको. आता तू तुझ्या स्पर्धेकडे लक्ष ठेव. देवी आई, माझ्यावर तुझी कृपा सदैव राहू दे. भैरवी, बघितलं, देवीने तुला आशीर्वाद दिलाय बघ. जा, अशीच पुढे जा. ही स्पर्धा तूच जिंकणार बघ. पाक्याबाई, ती पोरगी एका हॉलच्या बाहेर येऊन घरी गेली. 2 तारखेला स्पर्धा आहे कसली तरी. बाकी ती पोरगी कुठे येत जात नाही. 2 तारीख? हो, स्पर्धा, ओळखीची स्पर्धा. आता अशोक माजगावकरच्या आयुष्यातल्या सगळ्या स्पर्धा माझ्याशी होणार.
त्याचा निकाल मीच लावणार. दीपक उर्फ पक्या जाधव, अशोक माजगावकरच्या सख्या बहिणीचा नवरा, असा नाहीतर तसा. अशोक माजगावकर हरणार हे नक्की. माझी आई म्हणजे तुझी आजी सासू इतका छान स्वयंपाक करायची ना, अगदी सुगरण होती बरं का. म्हणजे आमच्या घरी कोणीही आलं ना तर न जेवता कधीच गेलं नाही. आणि अगदी साधा सोपा रोजचा स्वयंपाक ग, पण सगळ्यांना असं बोट जाटत राहायचंय. बर ते असो. आता हा पदार्थ काय लागणार आहे? दही, साखर, रवा, बेसनाचं पीठ, मैदा. साहित्य तर सगळं आठवतंय पण प्रमाण. आत्या, हे तर म्हणतायत की हा पदार्थ बनायला 7-8 तास लागतील. बापा बापा, मग कायचा साधा सुद्धा पदार्थ? हा तर चक्कर येणारा पदार्थ आहे ना मायबाई. अहो म्हणूनच तर या कॉम्पिटिशनला करतोय आपण. नाही, मला काय म्हणायचं आहे की ते भानोळ का फानोळ ते करत होती ना, ते ऐकायलाही चांगलं वाटते. भानोळ नाही बरोबर आहे, पण त्या दिवशी दसरा आहे ना, म्हणून स्पर्धेमध्ये तिखट पदार्थाच्या ऐवजी सगळ्यांनी गोड पदार्थ करायचा, तोही एकच असं ठरलं. मग सोपं आहे ना. गोड पदार्थाचे तर आपल्याकडे ऑप्शन आहे ना लय. हे बाय, श्रीखंड करू शकते तू, ते बासुंदी करू शकते मायबाई, लागे तर पुरणाची पोळी करू शकते ना बाई. पण श्रीखंड, बासुंदी, पुरणाची पोळी हे नेहमीचे पदार्थ आहेत की नाही. हा वेगळा आहे, दहित्री. नाव किती छान आहे ना. अगं पदार्थ सुद्धा खूप छान आहे. पण मगाशी तू काय म्हणत होतीस ते 7-8 तास लागतात, ते बरोबर आहे. ते भिजवायला 7-8 तास लागतात. पण वेणू वहिनी काहीतरी करायची गो, त्यामुळे ना तो असा पटकन भिजायचा पदार्थ. मला आता तेच आठवत नाहीये नेमकं. आणि लिंबू वगैरे असं पण काहीतरी पिळायची गो. झालं लिंबू पिळलं तर झालं, फाटला ना पदार्थ. लिंबाने पदार्थ फाटते नसून बाई. मामी थांबा. आत्या, आपल्याला परफेक्ट रेसिपी मिळाली पाहिजे. बघा ना, आठवते का? तेच आठवायचा प्रयत्न करते, पण आठवत म्हणजे खूप वर्षात केली नाही ना ग. हल्ली केलाही जात नाही हा पदार्थ फार. पूर्वी म्हणजे पाडवा असला ना, म्हणजे गुढीपाडवा, की आवर्जून करायचे दहित्री. पण आता आठवतच. तुझ्या आईला विचारून बघतेस का? त्याला नसेल येत. नाही नाही नाही, शक्यच नाही तिला माहित असणं. मीच पहिल्यांदा ऐकतेय. एक मिनिट. आईंची म्हणजे अनिशच्या आईची एक रेसिपी बुक होती, त्याच्यात असू शकतं. अगो बाई, मग शोधा किती काय ती तुमची. हो, मी राधा मामी त्या कपाटामध्ये जरा चेक करता. नाही, तिथं तर काहीच नाही. एकदा बघा तरी. राधा मामी शोधतो ना मी. मला असं म्हणजे वाटून राहिलं की तिथे नाही असं बुवा असं. बघा, पण मिळाली तर बरं होईल. हे पाय, काहीच नाही, कुठं दिसूनच नाही राहिलं ना. कुठं दिसूनच नाही. सोडा, पाहते मी. नाही, दिसूनच नाही ना राहिलं. पाहिलं मी म्हणजे बर, तर नाही दिसलं. दिसायला शोधायला लागतं ना. हे बघा, आहे. मिळाली. बाप्पा झालं बाई. हे एवढी मोठी बरं आहे का? बघ बघ कशी दादानी जपून ठेवलीये वेणूवहिनीची वही. लय जुनी आहे. लिहाच. आत्या, सापडली दहित्री. वाच 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 वाच. 1 वाटी दही घ्यायचं, त्यात 2 चिमटी मीठ टाकायचं, 1 चमचा तेल, 1 चिमटी सोडा. सोडा. बरं झालं बाई, आठवलं. सोडा बरोबर. अगं ते लवकर भिजावं म्हणून वेणूवहिनी सोडा घालायची. अच्छा, सोडा. चल वाच वाच वाच, आणखीन वाच. पण हे संयमीले कायच जमते. म्हणजे हे संयमानं करा लागेल तरच जमेल. समा, समा, अगं ये लवकर इकडे. अगं बघ तर, उद्या आपल्याला ही रेसिपी करायची आहे, दहित्री. आपण एक काम करूयात, आपण लगेच ट्राय करूयात ही रेसिपी. हा समा, तू शूट करशील? चला चला, आपण आतच जाऊयात. चला. खरं समा, समा येतेस ना आत? You guys carry on. Have fun.
अगं काय झालं? तू मदत करणार नाहीयेस का मला? फोन ठेवतीये ना इकडे, तू शूट कर, बस एवढी मदत. समा, संयम नाही बाई, पोटीला राग आला वाटतं कसा तरी. संयम, संयम. होईल, सगळं व्यवस्थित होईल ना. चल आपण करून बघूया. हं? लहान आहे, असू दे. चल. संयम 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 संयम. ऐक ना माय बाई व, ऐक ना राजा, काय झालं तुले एवढी खाऊन रागवली? एक मिनिट, हात काढा. तुम्हाला ना कोणाला माझी काही काळजी वगैरे नाहीये. काय माहितीये, मी जेवले का, मी उठले का, मी नाश्ता केला का, हे सगळं बघणं म्हणजे काय काळजी घेतल्यासारखं आहे ना. ते काय मीही करू शकते हो, मी मोठी आहे आता. माझी ना स्वप्न मोठी आहेत, ते पूर्ण करायला मदत करा, मग मी म्हणेन की हो तुम्हाला माझी काळजी आहे. मी आहे ना, मी ना सतत ऍडजस्ट करत आली आहे, सतत. तुम्ही दोघं आलात की स्पेस गेली आमची. नाही आम्ही, प्लीज राधा मामी प्लीज. आता ही निलिमा आजी आली, आता प्रायव्हसीच मिळेल अशी झाली आहे मला. बस आता मीही ठरवलंय, मला जे हवं तेच मी करणार, मग मी एकटी पडले ना तरीही चालेल. बापा तू तू कायची एकटी पडत राजा? हा, मी आहे ना तुझ्या संग, मामी आजी संग आहे ना तुझ्या. का जानावर जाऊन मदत करा तिला रेसिपी करायला. सगळीच्या सगळी सिंपती छान तिला मिळते. तिचा जॉब गेला, तिला मदत करा. माझा कोणी विचार तरी करताय का? माझं सगळं गेलंय, माझे आई बाबा गेलेत, माझी शाळा गेली, माझा चाइल्डहुड गेला. आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग. बस आता मीही ठरवलंय, मला जे हवं तेच मी करणार आहे. आता मी कोणाचाही विचार नाही करणार. कर ना, तूच कर ना बाय बाई, आणि तू करू शकते. तुझ्या हाताले चव आहे. हा, तू कर. मला तर असं आतून असं वाटून राहिलं की तुला जमीन, ते त्या स्पर्धेचं ते सगळं तुला जमीन, आणि तुला नंबर पण येईल. हा, 10 लाख रुपये मिळतील तुले. कर, तू कर. मला सांग तू काय करशील इथल्या पैशाचं? काय कर? काही करीन, कुठेतरी निघून जाईल. नाही, जाय तू, तुझं आयुष्य आहे, तू जाय निघून. पण मग जायच्या आधी मला थोडीशे देशील काय गरीबाले? हो देते ना. मला ना ही कॉम्पिटिशन जिंकायची 10 लाख हवेत. हवे तेवढे पैसे तुम्हाला देते. आता करा मदत मला. केली ना.